बेस्ट संपावरून हायकोर्टात निर्णायक सुनावणी मंगळवारी झाली. त्यात आज काय भूमिका कळवा असे निर्देश हायकोर्टाने कर्मचारी आणि उच्चस्तरीय समितीला दिलेत. महाधिवक्त्यांच्या उपस्थितीत ही सुनावणी पार पडली. 11 वाजता याबाबत आज पुन्हा एकदा सुनावणी होईल. बेस्टच्या ऐतिहासिक संपाचा आजचा 9वा दिवस. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे बेस्टच्या संपकरांसह कर्मचारी आणि नाहक त्रास सहन करणाऱ्या मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलंय. उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्र्यांना सांगितलं काहीही देऊ नका, तसंच मातोश्रीचा शब्द मानला, ही चूक झाली असं वक्तव्य शशांक राव यांनी हायकोर्टाच्या निर्णयानंतर केलंय. हा लढा सुरूच राहणार आहे आणि लढत राहाल तरच कुटुंब टिकेल असं आवाहन त्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना केलंय. बेस्ट संपाबाबत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत बेस्ट संपकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी मनसेला प्रतिनिधित्व मिळालं अशी मागणी राज ठाकरेंनी पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. बोट अपघात झालेला आहे, ज्यात 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत 42 लोकांना वाचवण्यात यश आलंय, तर जखमींपैकी एकाला अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय. या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या दोघांचा एनडीआरएफचे जवान शोध घेतात. मात्र काल अंधार पडल्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आलं. सकाळी पुन्हा एकदा बचावकार्याला सुरुवात झाली. बोटीत 50 जण असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदतीचं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिलंय. तर जखमी झालेल्या भाविकांच्या उपचाराचा खर्च शासन उचलणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. तसंच ज्या बोटीमध्ये ही दुर्घटना घडली त्या बोटीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. त्याचसोबत नर्मदा नदी किनारी महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत घुसणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. तर या घटनेबाबत सोशल मीडियावरती वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात. अनेक सोशल मीडिया ग्रुपवर 100 तर कुठे 200 जण पाण्यात बुडाल्याचा पोस्ट ज्या आहेत त्या सध्या व्हायरल होतात. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन नंदुरबार जिल्हा पोलिसांनी केलंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातल्या भूषा पॉइंटजवळ मंगळवारी दुपारी मकर संक्रांतीनिमित्त नर्मदा नदीत स्नानासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसले. त्यामुळे नदी जी बोट जी आहे ती भाविकांनी भरलेली बोट बुडाली. त्यात 5 भाविकांचा जीव गेलाय. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनंही नवीन योजनांच्या घोषणांचा पाऊस केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी समाजासाठी 700 कोटींच्या योजनांचा प्रस्ताव हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर वडार आणि रामोशी समाजासाठी विशेष पॅकेज देखील जाहीर करण्यात आलंय. सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी मंडळाला जाहीर केलेले 700 कोटी आधीच द्यायला हवे होते. तसंच सरकारनं स्वयंरोजगार निर्माण करून देण्यापूर्वी विविध स्वयंरोजगारांचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे असं मत ओबीसी नेते प्रभाकर धात्रक यांनी व्यक्त केलंय. ओबीसी मंडळाला 700 कोटी देण्याच्या निर्णयाची आखणी अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला असं म्हणणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली आहे. राज्यातल्या तांत्रिक शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या शिक्षक आणि इतर स्टाफला केंद्राचा तोहफा 7वं वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. 1241 कोटी रुपयांची तरतूदही आहे. पालिका शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आता पालिकेच्या नोकर भरतीत प्राधान्य मिळणार आहे आणि याबद्दल शिवसेनेच्या मागणीला सभागृहानं देखील मंजुरी दिली आहे आणि या निर्णयामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यास मदत होणार आहे. युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे 3 दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून ते पशुखाद्याचं वाटप करतात. नांदेड जिल्ह्यातील वरवड गावात त्यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आदित्यनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या साळवा, कांडली, तोडापूर इथल्या शेतकऱ्यांना पशुखाद्य वाटप करत त्यांच्याशी संवाद साधला. आरोग्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांनी अचानक पालघर जिल्ह्यातल्या जव्हार, मोखाडा इथल्या आरोग्य केंद्रांना भेट दिली. यावेळी आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव मंत्री महोदयांना आला. मंत्री महोदय ज्या खुर्चीत बसले होते ती खुर्ची अचानक तुटली. मात्र सुदैवानं मंत्री महोदयांना काहीही इजा झाली नाही. यामुळे का होईना आता तरी खिळखिळी बसलेली आरोग्य व्यवस्था शिंदेंमुळे सुधारेल अशी अपेक्षा पालघरकरांना आहे. अहमदनगरला खासदार राजू शेट्टी यांनी चारा छावणीवरून सरकारला चांगलंच खडसावलंय. तुमचं कमळ या राज्यात औषधालाही शुल्लक राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
तसंच एक सरकार दिल्लीत कार्यरत आहे, तसंच या सरकारचे 2 हस्तक, एक सीबीआय आणि दुसरं म्हणजे ईडी. त्यामुळे अनेकांना मर्यादा येतात असा आरोप त्यांनी केलाय. मात्र आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही असं वक्तव्य शेट्टींनी केलंय. राज ठाकरेंनी संक्रांतीसाठी स्पेशल व्यंगचित्र काढलं. यात मोदी नव्या थापांचे पतंग उडवताना दिसतात, तर मीडियालाही या व्यंगचित्रातून टार्गेट करण्यात आलंय. तर बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच, राज ठाकरे एक कटी पतंग असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांना भाजपनं कार्टूनच्या माध्यमातून उत्तर दिलंय. मुस्लिम विचार मंचाचे अध्यक्ष इंद्रेश कुमार यांनी राम मंदिरावरून काँग्रेसवर टीका केली. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नाहीये, मात्र काँग्रेसनं हा निवडणुकीचा मुद्दा केल्याचा आरोप इंद्रेश कुमार यांनी केलाय. गुरुवारी पुण्याचा संपूर्ण पाणीपुरवठा बंद असणार आहे. पर्वती, लष्कर आणि वडगाव भागातील जलकेंद्राच्या दुरुस्तीसाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. तर शुक्रवारी कमी दाबानं आणि उशिरा पाणीपुरवठा होईल. मुंबई सीएसएमटी वरून आता राजधानी एक्सप्रेस धावणार आहे. राजधानीला रेल्वे मंत्रालयानं हिरवा कंदील दिलाय. बुधवारी आणि शनिवारी राजधानी एक्सप्रेस सीएसएमटी वरून धावणार आहे आणि याआधी राजधानी फक्त पश्चिम रेल्वेवरच धावायची. पुणे शहरातील वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी शहरातील एसपी रोबोटिक्स आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी रोडिओ नावाचा एक रोबो विकसित केलाय. त्यामुळे आता वाहतुकीचं नियमन हा रोबो करेल. झेब्रा क्रॉसिंगला वाहनांना थांबण्याचा इशारा हा रोबो देणार आहे. सोबतच सिग्नलचं पालन करणं, हेल्मेट वापरणं, सीटबेल्टचा वापर करणं, गाडी चालवताना मोबाईल न वापरणं यासह इतर नियमांचं पालन करण्याचं आवाहन हा रोबो करणार आहे. बाळासाहेबांसंबंधी आक्षेपार्ह विधान केल्यानं माजी खासदार नितेश राणे यांचा पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचं दहन शिवसेना कार्यकर्त्यांनी केलंय. त्यावेळी नितेश राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात केलेल्या निलेश राणेंनी वक्तव्याचा चिपळूण शिवसेनेच्या वतीनं निषेध नोंदवला. यावेळी निलेश राणेंच्या पुतळ्याला जोडे मारून आणि काळं फासून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वसईत निलेश राणेंच्या वादग्रस्त विधानाचा शिवसेनेकडून समाचार घेण्यात आला. निलेश राणेंच्या फोटोला काळं फासून चपल्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी केदार दिघेंनी राणेंवरच पलटवार केला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुन्हा एकदा शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांबा गावात क्रांतीची मशाल पेटवण्यात आली आहे. बळीराजाच्या पुतळ्याचं अनावरण करत किसान क्रांती संघटनेनं राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. येत्या 26 जानेवारीपासून राज्यभर यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान ही यात्रा राज्यभर फिरणार आहे. भुशा परिसरात अजून एक दुर्घटना घडली आहे. भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर उलटला. या दुर्घटनेत 17 भाविक जखमी झालेत. या तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सेल्फी ढाब्यावर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे. परराज्यातील मुली आणून या ठिकाणी सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. या छाप्यात मिळालेल्या 4 पीडित मुलींपैकी एक ही बांगलादेशी, एक कोलकाता आणि 2 इतर राज्यातल्या आहेत. यासोबत हॉटेल मॅनेजर, एक दलाल आणि इतर 6 असे 8 आरोपीही ताब्यात आहेत. या सगळ्यांवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. वसईत रस्त्यांवर अनधिकृत गाड्याच्या पार्किंगचा फटका हा अग्निशमन दलाला बसलाय. गुरुद्वारा रस्त्यावर एका गल्लीत आग लागली होती आणि ती विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाची गाडी रस्त्यावरील अनधिकृत केलेल्या गाड्यांमुळे फसली. सुदैवानं तिथे आग लागली होती. तिथे ती आग छोटी होती आणि ती स्थानिकांनीच विझवली. चंदनझिरा पोलिसांमुळे जाधव कुटुंबियांची संक्रांत गोड झाली आहे. 17 दिवस डांबून ठेवलेल्या ऊस मजुराची आरोपींच्या ताब्यातून चंदनझिरा पोलिसांनी सुटका केली. अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्यानंतर अनेक दिवस पोलिसांना आरोपी सापडत नव्हता. मात्र आरोपीची भनक लागताच पोलिसांनी मोठ्या शिताफीनं पाठलाग करत त्यांना पकडलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या एरगाव इथल्या 65 वर्षीय मारुती पुट्टावार यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आपल्या शेळ्यांना चारण्यासाठी तो कवडपेठच्या जंगलात घेऊन गेला असता वाघानं त्यांच्यावर हल्ला केलाय. तळ्यावर पाणी पाजत बाहेर निघत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं मारुती यांच्या शेळ्यांवर हल्ला केला. या 2 शेळ्या ठार झाल्यात. मात्र त्याचवेळी मारुती हे वाघाला हुसकावून लावत असताना वाघानं त्यांच्यावर देखील हल्ला केला आणि त्यात ते ठार झालेत.
वाशिम जिल्ह्यातील अनसिंग इथले जैन विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नेहसंमेलन सुरू असताना गावातील 2 शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला। या घटनेत संजय काळे यांचा मृत्यू झालाय। मुलीचे नातेवाईक संजय काळे हे अनसिंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते। गव्हाणे यांच्या गटाने त्यांना मारहाण केली। गंभीर जखमी असलेल्या संजय काळेंचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। तर या संदर्भात पोलिसात 9 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आणि पोलीस पुढील तपास करतायत। साताऱ्यातील सम्राट हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाची अज्ञात इसमांनी धारधार शस्त्राने वार करून हत्या केली। शासकीय रुग्णालयासमोर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून मारेकरी फरार झालेत। पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवलाय। फरार हल्लेखोरांचा शोध सध्या सुरू आहे। अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात पतंग उडवताना विजेच्या तारेला चिटकून एका 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। तरुणाला वाचवणारे दोघेही या घटनेत जखमी आहेत। नाशिकमधील पवारवाडी मोरेमळा बालाजी नगर इथे 16 वर्षीय सुफियान निजाम कुरेशी याचा पतंग उडवत असताना इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून पाय घसरून खाली पडून मृत्यू झालाय। विरारमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी 16 पक्षी पतंगाच्या मांज्याने जखमी झालेत। यापैकी 4 कबुतरांचा मृत्यू झालाय। उर्वरित जखमी कबुतरांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले। विरारमधील करुणा ट्रस्टच्या वतीनं मकर संक्रांतीनिमित्त 13 ते 15 या 3 दिवसीय कालावधीत पक्षी चिकित्सा शिबिर आयोजित केलं होतं। यावेळी पतंगाच्या मांज्यामुळे जखमी झालेल्या कबुतरांना रेस्क्यू करून त्यांच्यावर शिबिरात उपचार देखील करण्यात आले। संक्रांती दिनी तुळजाई टेकडी इथं जुमला पतंग उत्सवाचं आयोजन काँग्रेसतर्फे करण्यात आलं। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014च्या निवडणूक काळात जनतेला वारेमाप आश्वासनं दिली, मात्र ती नुसती जुमलेबाजी ठरली। ही जुमलेबाजी लोकांसमोर आणण्यासाठी जुमला पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। मकर संक्रांतीनिमित्त भिवंडी शहरातील नवी चाळ इथं गुजरात, राजस्थान येथील समाजातील व्यावसायिकांसह काही सेवाभावी संस्थांनी कपडे, अन्न, धान्य, गोड पदार्थांचं वाटप केलं। गरीब कुटुंबियांनी हे दान स्वीकारण्यासाठी एकच गर्दी केली। भिवंडी तालुक्यातील शेकडो गरीब आदिवासींसह जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा इथून शेकडोंच्या संख्येनं स्त्री-पुरुष हजर होते। विविध वस्तूंचं वाटप यावेळी करण्यात आलं। मात्र आपल्याला काहीतरी मिळेल या अपेक्षेनं धडपड करत असताना या गरीब बांधवांना धक्काबुक्कीच मिळाली। देवीला सौभाग्याचं वाण देण्यासाठी माहूरमध्ये महिलांनी गर्दी केली। 3.5 शक्तीपीठापैकी मूळ पीठ असलेल्या माहूरमध्ये सती अनुसया माता आणि रेणुका देवीचं मंदिर आहे। या देवीला मकर संक्रांतीला वाण देण्याची परंपरा आहे आणि त्यासाठी तीर्थक्षेत्र माहूरमध्ये हजारो महिलांची गर्दी होती। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनानं मोठा बंदोबस्तही तैनात केला। करवीर निवासिनी अंबाबाईची मकर संक्रांतीच्या निमित्तानं देवीची हलव्याच्या दागिन्यांनी पूजा बांधण्यात आली। यावेळी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती आणि या भक्तांना देवीचं मनमोहक रूपही पाहायला मिळालं। मकर संक्रांती निमित्तानं नागपूरच्या कामठी इथल्या जुनी कामठी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी हळदी कुंकवाचं आयोजन केलं। या हळदी कुंकवाला शहरातील शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी सहभागी होते। कल्याण पश्चिम इथल्या शिवाजी चौकात समाजवादी पार्टी आणि अमन पार्टी या दोनही पक्षांच्या संयुक्त विद्यमानं 27 गावातील विविध समस्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। 27 गावांमध्ये सुरू असलेली तोडक कारवाई जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहील असा इशारा देण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातील महाडमधील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते वसंत खेडेकर यांनी शिवाजी चौकात आमरण उपोषण सुरू केलंय। गुहागरमध्ये अपंगत्व आलेल्या 30 वर्षीय कविता कदम यांनी मॅरेथॉनचं तब्बल 21 किलोमीटरचं अंतर पार केलं। कविताला ब्रेन ट्यूमर झाल्यानंतर तिच्यावर केलेल्या शस्त्रक्रियेनंतर ती 70% विकलांग झाली होती। केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फे मुंबईतील गोरेगावमध्ये क्रांतीतीर्थ कालापाणी अंदमान नावाच्या इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झालंय। नागपूरमध्ये संक्रांतीच्या दिवशी पतंगबाजीला उधाण आलं होतं। आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसले तर दुसरीकडे नायलॉनचा मांजा विकणाऱ्यांवर आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर होती। संक्रांती निमित्तानं पुण्यात पोलिसांनी तृतीयपंथीयांना तिळगुळ वाटप केलं। या उपक्रमावेळी 22 तृतीयपंथी आणि बिब्वेवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर कॅम्पेलसह अनेक कर्मचारी उपस्थित होते।